नमस्कार मित्रांनो, आपला मॅथ्स प्लस यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, प्रश्न काय दिलेला आहे. राहुलने 10% वार्षिक व्याजदराने 8,000 रुपये बँकेत डिपॉझिट केला. नंतर त्याला 2 वर्षानंतर त्याला एकूण रक्कम किती मिळेल आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा, एका वर्षाचं आपण काढू शकतो. बँकेत कसं असतं, 2 वर्षाचं एकदा आपण 8,000चे 10% म्हटलं तर 2 वर्षाचे 1,600 रुपयाचं व्याज होतो. पण आता आपल्याला त्या चक्रवाढ व्याज पण करायचं आहे, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट पण करायचं आहे. मग येथे आपल्याला मी तुम्हाला एक सूत्र पद्धती पण सांगतो, आणखी ट्रिक पण सांगतो. ट्रिक कसं करायचं, सूत्र कसं आहे, सूत्र पद्धतीने हे बघा. ते सूत्रानुसार आपल्याला 1 वर्षाचं काढायचं असेल तर बघा, आपण काय करतो, 8,000 आहे तसं लिहितो. नंतर त्याला गुणतो कितीने, 110 भागिले 100. म्हणजे 10% व्याज आहे म्हटलं, तसे 100ला 10% म्हणजे 110 होतो. मग आपल्याला हे जेव्हा आपण उत्तर काढतो, हे बघा, हे 2 शून्याला 2 शून्य काढले. नंतर हे बघा, 80 गुणिले 110. आपण इथं असं केलं ना, आपण असं सुद्धा लिहू शकतो. 80 हे 100 अधिक 10 हे दोन्हीमुळे 110च होतो. म्हणून इथं मी काय करतो बघा, हे किती होते, 0 हे 8,000 रुपये होते. 8,000 झाला. नंतर हे 8 आहे अधिक 80 गुणिले 10 800. 8,800 रुपये होते. एका वर्षाचं झालं. मग ह्याचं पुन्हा 10% काढावं लागेल आपल्याला. मग ह्याच्याऐवजी आपल्याला हे बघा, ह्याच्याऐवजी आपल्याला असं करावं लागेल. असं लिहितो, असं या पद्धतीने आपल्याला 8,000 आहे तसं हे एका वर्षाचं झालं. मग दुसऱ्या वर्षाचं आपण आता डायरेक्ट 2 वर्षाचं काढू. मग 2 वर्षाचं पुन्हा ह्याच्यावर 10% मग आपल्याला वेळ लागेल. मग ह्याच्यावरून आपल्याला असं करायचं आहे, हे बघा, 110 आहे तसं लिहून. इथं काय होतं, इथं काय नाही म्हटलं तर 1 असतो. आपण डायरेक्ट 2 वर्षाचं काढायचं आहे. म्हणजे खाली इथं 2 करायचं आहे, हे 2 करायचं आहे. 2 केल्यावर ह्या पद्धतीने आपण ह्याला हे वर्ग म्हटलं तर 2 वेळा लिहून घ्यायचं. 2 वेळा हे 2 वेळा लिहून घ्यायचं. 2 वर्षाचं 2 वेळा, 3 वर्षाचं असं 3 वेळा येतं असं लिहायचं. मग मी आता खाली 100 लिहितो, पुन्हा एकदा 110 लिहितो, पुन्हा 100 लिहितो खाली. हे बघा, इथं काय करतो, ह्याचं 0 हे 3 इथं हे कापतो. हे तर काय राहते, इथं 110 गुणिले 110 गुणिले 8. मग इथे 1 0 राहतो. मग इथं हे करतो, मग ॲडिशनल मी तर 8 गुणिले 11 गुणिले 110 करतो. मग ह्याच पद्धतीने ह्याचं उत्तर तुम्हाला 9,680. हे बघा, हे काय गुणिले 10 केलं, हे असं सुद्धा करता येईल आपल्याला. 11 गुणिले 11 गुणिले 10 गुणिले 8. 11चा वर्ग माहिती आहे आपल्याला, 121. हे गुणिले 10 हे आहे तसं. ह्याला फक्त 8ने गुणलं तर आपलं उत्तर 9,680 येतो. ह्याला 8ला गुणलं तर हे बघा, 8ला 0 गुणलं, 0 राहील. 0ला 8ला 8 1 8. बघा, 8 2 16 16 असं राहिलं. 1 इकडे 8 1 8 9,680. मग हे झालं आपलं उत्तर 9,680. ऑप्शन क्रमांक हे झालं. मग ह्याच्यापेक्षा आपला सर्वात सोपं ट्रिक असं आहे. हे बघा, फक्त काय करायचं, 8,000 आहे तसं लिहायचं, नंतर गुणिले लिहायचं. मग हे आहे तसं लिहायचं. हे 100 आहे तसं लिहायचं. वर्ग काय करायचं माहिती आहे, फक्त की 10% म्हटलं तर 1.1 नाही गुणून ह्याचा वर्ग करायचं. म्हणजे हे तर बघा, हे 0 ह्याला 100, 11 भागिले 10 येतो. पुन्हा त्याला भागलं तर 1.1 येतो. संपला. 8,000 गुणिले असं केलं ना, आपले उत्तर बघा 2 पॉईंट आहेत. 8,000 आहे तसं, 8,000 आहे तसं. हे पॉईंट तुम्ही काढून सोडलं तर पण चालेल. हे पॉईंट काढलं तर मग 11चा वर्ग किती आहे, 11 गुणिले 11 121 येतो. 121 येतो. मग 2 पॉईंट झाले होते, हे एक म्हणजे हे ह्याचा हे दोघांचा गुणाकार केला ना, आपल्याला 9,680 येतो. ह्याच प्रकारे तुम्हाला आणखीन एक खाली प्रश्न दिलेला आहे, हे तुम्हाला सोडवायचा. मी तर फक्त ह्याच पद्धतीने सोडायचा. फक्त 3 वर्षाचा आपल्याला काढायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं आन्सर येईल हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर डिस्क्रिप्टिव्ह पण पाठवायचा. डिस्क्रिप्शन नसेल तर ऑप्शन सगळं तुम्हाला कमेंटमध्ये करायचं. विद्यार्थ्यांमध्ये याच प्रकारे तुम्हाला या प्रकारचे तुम्हाला गणित हवं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा. मित्रांनो, सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, म्हणजे जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स वाढवा आणि माझं पण कॉन्फिडन्स वाढवा. म्हणून तुम्ही लाईक आणि शेअर करा सर्व मित्रांना. धन्यवाद मित्रांनो.